नमस्कार प्रेक्षक, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपला जो खास शो आहे लेट्सअप न्यूज राऊंडअप, या आपल्या खास शो घेऊन आलेलो आहे. आजच्या राजकारणातली महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अँगलने एक मोठी बातमी घडलेली आहे. त्या बातमीचं काय विश्लेषण आहे, त्या बातमीमागे काय घडामोडी घडलेल्या आहेत ते आपण माझ्यासोबत लेट्सअप मराठीचे संपादक आहेत योगेश कुटे सर, त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणाची बातमी बघत असतानाच दुसऱ्या बाजूला मराठवाड्यात पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी उपोषणाचा एल्गार दिलेला आहे. त्यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केलेली आहे. ती बातमी नेमकी काय आहे ते पण आपण बघणार आहोत. महाराष्ट्राच्या दृष्टीने या दोन महत्वाच्या बातम्या असतानाच तिकडे देशात जे विरोधकांची आघाडी एकवटतीये, त्या आघाडीला कुठेतरी भाजप धक्का लावताना दिसते. जे झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख आहेत आणि झारखंडचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन, ते आता तुरुंगाच्या वाटेवरती आहेत. तर तिथं नेमकं काय घडतंय या सगळ्याबाबत पण आपण सरांशी बोलणार आहोत. सर, मी तुमच्याकडे येतोय. आपण प्रमुख बातम्या सांगितल्या, पण एक गुड न्यूज देऊन या बुलेटिनची किंवा राऊंडअपची आपण सुरुवात करूया. ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. अनेकांना खळखळून हसवणाऱ्या, म्हणजे अनेकांना पांडू हवालदार असेल, खऱ्या कलाकाराचा सन्मान मिळालेला आहे. त्यांची ती समाधान, त्यांची लिंबू कलरची साडी अशी बनवा बनवी तरी लिंबू कलरच्या साडीची अशोकची जोडी अशी अनेकांना या निमित्तानं आठवण येऊ शकेल. त्यांची नाटकं देखील भरपूर गाजलेली आहेत. तर अशोक सरांच्या या चांगल्या बातमीनंतर आज आपल्या बुलेटिनची आज आपण सुरुवात करूया. सर, मी मगाशी आता बुलेटिनच्या बातम्या सांगताना म्हटलं तसं प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडीत एंट्री झालेली आहे, पण त्यांच्या बाजूने अजून कुठेतरी दोलायमान दिसतात. ते प्रकाश आंबेडकर हे जे व्यक्तिमत्व आहे, हे व्यक्तिमत्व कोणालाही समजून न येण्यासारखं आहे. म्हणजे प्रकाश आंबेडकर स्वाभिमानी आहेत. प्रकाश आंबेडकर कधीही कोणालाही डीच करू शकतात. प्रकाश आंबेडकर हे अनेकांना असं वाटतं की ते बेभरोशाचे खेळाडू आहेत की काय, असं अनेकांचा आत्तापर्यंत समज आहे. आणि तसंच अनेकांबाबत त्यांना तसा अनुभव आलेला आहे. त्यामुळं गेले काही दिवस प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत अधिकृत निमंत्रण द्यायचं का, द्यायचं तर कोणी द्यायचं. मग गेल्या वेळेस प्रकाश आंबेडकरांना नाना पटोले वगैरे यांनी पत्र लिहिलेलं होतं. तर नाना पटोलेंनीच मला पत्र का पाठवलं, त्यांना अधिकार आहे का, असा नसलेला मुद्दा प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आणि आपलं एक थोडंसं महत्त्व वाढवून घ्यायचा प्रयत्न केला. पण ठीक आहे, आज महाविकास आघाडीसाठी देखील एक दिलासा देणारी बातमी ठरू शकेल की प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिनिधी आज महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी झालेले होते. त्याबाबतचं अधिकृत पत्र संजय राऊत, जयंत पाटील आणि नाना पटोले या तिघांच्या सहीनं प्रकाश आंबेडकर यांना आज देण्यात आलं. आणि प्रकाश आंबेडकर यांचा जो वारसा तो त्यांना सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि तुमच्यामुळे भारतात सध्या जी झुंडशाही सुरू आहे, त्या झुंडशाहीच्या विरोधात आपल्याला एकत्र लढता येईल अशी अपेक्षा आणि आशा या पत्रामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीची आता 2 फेब्रुवारीला पुढची बैठक होत आहे. त्या बैठकीला आता प्रकाश आंबेडकर जाणार का, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, प्रकाश आंबेडकर किती जागा मागणार लोकसभेच्या. मला वाटतं हा कळीचा मुद्दा आहे, कारण त्यांनी 12 जागा मागितलेल्या आहेत. 12 असं त्यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे. आणि आता हा तर प्रस्ताव मंजूर होणं अजिबातच शक्य नाहीये. तरी पण प्रकाश आंबेडकर आयत्या वेळेस काय युटर्न घेणार किंवा टर्न घेणार, की डाव्या बाजूला वळणार की उजव्या बाजूला वळणार, हे कुणी काही अंदाज लावणं शक्य नाहीये. पुन्हा नंतर म्हणतील की गेल्या वेळेस असं म्हटलं जातं की 2014 की 19 साली माझी थेट सोनिया गांधींशीच चर्चा झाली पाहिजे. अशोक चव्हाण कोण? अशोक चव्हाण तेव्हा मला वाटतं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांना सोबत तर अधिकृतरित्या महाविकास आघाडीने घेतलेला आहे. प्रत्यक्षात पुढे काय होईल आपल्याला पाहावं लागेल. सर, आज प्रकाश आंबेडकरांनी आज सकाळीच काँग्रेसच्या म्हणजे मुस्लिमांना आवाहन केलं की तुम्ही काँग्रेस सोबत जाऊ नका, नाहीतर काँग्रेस आता जर स्वबळावर उभी राहिली तर त्यांचं डिपॉझिटही जप्त होईल.
अशा हो. म्हणजे केली. काँग्रेसला म्हणजे तेच आपलं जे हेडिंग आहे की काँग्रेसचा अपमान करण्याचा ते काही सोडत नाही आणि काँग्रेस म्हणून हेच ते पटत नाहीये की तुम्ही आमच्या सोबत यायचं म्हणता आणि त्याच वेळेस तुम्ही आमच्यावर टीका करता, आमच्या प्रदेशाध्यक्षांना बोलता की तुम्हाला अधिकार आहेत की नाही. आता जर नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर शिवसेनेसोबत जर चर्चा करत असतील, त्यांच्या उपस्थितीत जर बैठका होत असतील, तर नाना पटोलेंना नक्कीच अधिकार असावा. तो महाराष्ट्रापुरता तरी त्यांना नक्कीच निर्णय तोवरती ठरू शकेल, पण किमान चर्चा करण्याचा नक्कीच अधिकार असू शकेल असं वाटतं. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल काँग्रेसला त्यातही जास्त धास्ती आहे. शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत यावं असं एकदा मत व्यक्त केलं, त्याच्यानंतर ते व्यक्त झालेले नाही आहेत. पण गेले 2-3 दिवस प्रकाश आंबेडकर आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यामध्ये जो काही वाद सुरू झालेला आहे तो आपल्याला सर्वांना माहिती आहे की निखिल वागळे हे प्रकाश आंबेडकरांवरती तुटून पडलेले आहेत आणि ते भाजपची टीम आहे, ते भाजपसाठीच काम करत आहेत अशा पद्धतीचा आरोप ते लावत आहेत. प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं थोडंसं वेगळं आहे. आम्ही भाजपसोबत कधी एकत्र गेलेलो नाही आहोत. तुम्ही धर्मनिरपेक्ष आम्हाला म्हणवता, याचा अर्थ मी काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काय पालख्या व्हायच्या का, असा त्यांचा दुसऱ्या बाजूला मुद्दा आहे. त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांची स्वतःची अशी रणनीती आहे, स्वतःचं असे समीकरण आहे, त्या पद्धतीने ते चालत राहणार. त्यामुळेच आज तरी प्रकाश आंबेडकर हे अधिकृतरित्या महाविकास आघाडी समोर चर्चा करण्यासाठी बसणार आहेत. ही आजची तेवढी महत्वाची बातमी आहे. सर, प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी या नंतर आता शिंदे सरकारसाठी एक टेन्शनची बातमी आहे. मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचा एल्गार केलेला आहे. त्यांनी 10 फेब्रुवारीला उपोषणाची घोषणा केली आहे, 10 फेब्रुवारीपासून. ओके. मनोज जरांगे यांचा हे पण असेच प्रकाश आंबेडकरांसारखे थोडे स्वाभिमानी आणि म्हटलं तर तसे बेभरोशाचे आहेत. कारण त्यांचं जोपर्यंत त्यांच्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत ते आपला हट्ट आपला हे काही सोडत नाहीत. आणि जरांगे यांनी तेच दाखवून दिलेलं आहे. तहात हारले ही जी बोंब गेले 2-3 दिवस उडालेली आहे, त्याला प्रतिकार करण्यासाठी जरांगेंना असं पाऊल उचलणं अपेक्षित होतं आणि त्यानुसार त्यांनी ते उचललेलं आहे. ज्या पद्धतीनं ओबीसी समाज त्यांच्यावर तुटून पडलेला आहे त्याच्या विरोधात ते बोलत आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की हा जो सरकारनं आपल्याला कागद दिलेला आहे, या कागदाचं भवितव्य प्रत्यक्षामध्ये जर यायचं असेल तर आपल्याला आता पुन्हा आक्रमक होण्याची गरज आहे आणि त्यानुसार त्यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे. पण मला वाटतं सरकार याच्यामध्ये समजूत काढू शकेल, कारण 16 फेब्रुवारीपर्यंत तर त्याच्या ती जी मुदत आहे, प्रस्ताव जो आहे त्याच्यावरती त्यांना मागवलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जरांगेंची समजूत 15-16 तारखेपर्यंत सरकार काढू शकेल आणि त्यानंतर सरकार काही निर्णय घेऊ शकेल. जरांगे यांनी आत्ताच ही का घोषणा केली, म्हणजे आत्ताच ही वेळ का निवडली, तर मला वाटतं उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या अधिसूचनेवरती तिला एक अधिकृत मान्यता मिळणं जरांगेंना अपेक्षित आहे आणि म्हणूनच मला वाटतं एक दबावाचा भाग म्हणून जरांगेंनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला असा. सर, मला एक तुमचा ह्यातला मुद्दा एक विचारायचा आहे तुम्हाला. कदाचित ओबीसी संघटना ज्या सरकारवर आता दबाव तयार करू बघतायत, ओबीसीचा विरोध आहे त्या अधिसूचनेला, त्या विरोधामुळेच कुठेतरी परत सरकार निर्णय बदलेल ह्या भीतीमुळे. नाही, मला नाही वाटत सरकारनं, म्हणजे आधी म्हटलं त्या पद्धतीनं, म्हणजे आपण याच्यावर बऱ्याचदा बोलत आहोत, सरकारनं सरसकट कुणबी कोणाला दिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र कुणबी करण्यासाठीच्या ज्या अटी होत्या त्या कमी केलेल्या आहेत आणि जरांगेंचं त्याच्यावर समाधान झालेलं आहे. त्यामुळं मला नाही वाटत की सरकार याच्यावर आता बॅकफुटवरती जाईल. जर गेलं तर ते न्यायालयाच्या कोर्टात चेंडू ढकलेल. ते स्वतः सरकार काही मला वाटत नाही हा निर्णय मागे घेईल आणि काय करेल. आणि ओबीसीवरती अन्याय नाही हे फडणवीस सांगत राहणार आणि आम्ही मराठ्यांना त्यांच्या मागण्याप्रमाणे दिलेलं आहे हे एकनाथ शिंदे सांगत राहणार. त्यामुळं आत्ताचा जो प्रस्तावित मसुदा आहे अधिसूचनेचा मराठ्यांच्या कुणबीकरणाचा, तो सरकार मागे घेईल असं मला वाटत नाही. सर, महाराष्ट्रातल्या या 2 बातम्यांनंतर देशात एक महत्वाची घडामोड घडते. हेमंत सोरेन जे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत, म्हणजे विरोधकांची एकी कुठेतरी नितीश कुमार भाजपसोबत गेल्यामुळे कुठेतरी या एकीला धक्का लागतोय असं दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला जे प्रमुख नेते आहेत विरोधकांमधले ते हेमंत सोरेन तुरुंगाच्या वाटेवरती आहेत. काय सांगाल सर? म्हणजे भाजपचे आतापर्यंत जी रणनीती आहे, जे नॉन काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत, म्हणजे ममता बॅनर्जी नॉन काँग्रेसच्या मुख्यमंत्री आहेत, त्यांनी इंडियाला सोडलेलं आहे. भगवंत मान जे नॉन काँग्रेसचे आपचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी काँग्रेसला सोडलेलं आहे. नितीश कुमार जे नॉन काँग्रेसचे काँग्रेसेतर मुख्यमंत्री होते त्यांनी काँग्रेसला सोडलेलं आहे. आता हेमंत सोरेन
हेच नॉन काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांना उत्तरेच्या बेल्टमध्ये राजकारण करायचं आहे तर तेवढे एकच राहिलेले आहेत. आणि साहजिक आहे म्हणजे भाजप तिथे मला वाटतं 13 जागा आहेत झारखंडमध्ये. आणि झारखंडमध्ये जर पुन्हा चांगला विजय मिळवला जर असेल तर तिथल्या जी काँग्रेस आघाडी जी आहे म्हणजे हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे त्यात काँग्रेसही सहभागी आहे. तर त्यांना एक थोडंसं बचावात्मक पवित्र घ्यायला लावणं ही भाजपची रणनीती आहे. आणि आधी म्हटलं त्या पद्धतीनं आता लालूंवरती ईडीचे छापे पडलेले आहेत. हेमंत सोरेन कधी तुरुंगात जाऊ शकतात. आज त्यांनी जवळपास 30-35 तासानंतर ते आज रांची या राजधानीच्या ठिकाणी परतलेले होते. ममता बॅनर्जी यांच्या विरोधात ईडीची सगळी कारवाई सुरूच आहे. अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध ईडीची कारवाई सगळी सुरू आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्रात गटात सुरूच आहे. जे जे विरोधातले जे सगळे आहेत भाजपला असं वाटतंय त्या सगळ्यांविरोधात ईडीची कारवाई सुरू आहे. हा काही केवळ कायदेशीर बाब नाही तर हा नक्की राजकीय डाव आहे. आणि त्या राजकीय डावामध्ये हेमंत सोरेन यांना पूर्णपणे अडकवण्याचं ठरलेलं दिसते. अर्थात सोरेन यांचा गुन्हा पण काही थोडा कमी नाही आहे. ती जी 200-250 कोटी रुपयांची कॅश एक IAS अधिकारी सापडलेली होती त्या IAS अधिकाऱ्याशी सोरेन यांचं काही कनेक्शन काय आहे का असा शोध मला वाटतं ईडीने घेतलेला होता. त्यामुळे ईडी याबाबत कठोर पावले जर उचलली. सोरेन यांच्या घरी पण काल थोडी 35-40 लाखांच्या आसपास कॅश सापडली तर ते सगळं मला वाटतं हे सोरेन यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळं आगामी काळामध्ये एखादा मुख्यमंत्री राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मनीष सिसोदिया जे होते ते तर आता ऑलरेडी त्यांना राजीनामा देऊन ते तिहारच्या तुरुंगामध्ये आहे. आता एक उपमुख्यमंत्रीच ईडीच्या कचाट्यामध्ये जर सापडला तर त्याचं आश्चर्य वाटायला नको. सर आता आपण या चर्चेत एकूणच देशातल्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी बघितल्या. तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्की विचारा. आम्ही त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि हा शो तुम्हाला कसा वाटला या शोमध्ये काय सुधारणा करायच्या आहेत याबद्दल जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि हे बुलेटिन लेट्सचे सर्व व्हिडिओज बातम्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.